गणेश लालचंद भोई, राहणार एरंडोल, जिल्हा जळगाव। माझे वडील लालचंद भोजू भोई हे 26 फेब्रुवारीला लग्नाहून येत होते संध्याकाळी। तर त्यांचा रोडावरती अपघात झाला। समोरून समोरच्या मोटरसायकलवाल्याने त्यांना समोरून येऊन धडक दिली। त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला काही समजलं नाही हो काय झालं। त्यानंतर ते जसे पडले तसे आम्हाला तिथून फोन आला। गाडीमध्ये बसून त्यांनी एरंडोलला आणलं। तिथून आम्ही पद्मालय हॉस्पिटलला गेलो। तेव्हा रात्रीचे 10:30 ते पावणे 11 वाजलेले होते, 10:30 वाजलेले होते जेव्हा त्यांना ॲडमिट केलं तेव्हा। आणि जसं ॲडमिट केलं तसं त्यांचा डोक्याला मार लागलेला होता, त्यामुळे त्यांना ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं। 27 फेब्रुवारीला आम्ही जेव्हा त्यांना तिथे जेव्हा विचारलं काउंटरला की सर आम्हाला किती खर्च येईल काय येईल, तर त्यांनी आम्हाला साधारणतः तुम्हाला 4 लाखापर्यंत खर्च येईल असं त्यांनी सांगितलं। मग मी आमचे जे एरंडोलचे जे माजी नगराध्यक्ष आहेत शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला माननीय आमदार साहेब चिमणरावजी पाटील यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपल्याला मदत होऊ शकते। आणि जसं ते फाईल आमदार साहेबांच्या मेलवरून अपलोड केली गेली, त्यानंतर आम्हाला अवघ्या 9 दिवसामध्ये तात्काळ 1 लाख रुपयाची मदत माननीय चिमणराव आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आम्हाला तात्काळ मदत भेटली। आणि तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचाही खूप आभारी आहे। आणि अमोलदादा चिमणराव पाटील यांनी वैयक्तिक आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही मी खूप आभारी आहे।